रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरून टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की लोकांसोबत बोलताना आत्मविश्वासाने कसं बोलायचं. याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज आले. आजच्या व्हिडिओमध्ये लोक अनोळखी असो किंवा ओळखीचे असो, त्यांच्यासोबत बोलताना आपला संवाद प्रभावशाली पद्धतीने कसा पुढे न्यायचा, त्याचबरोबर आत्मविश्वासाने कसं बोलायचं, या विषयावरती मी तुम्हाला अशा 6 ते 7 सवयी सांगणार आहे, ज्या सवयी आत्मसात करून आपण आत्मविश्वासानं आपला संवाद पूर्ण करू शकतो. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे संवाद सुरू करत असताना आपलं इंट्रोडक्शन आणि ग्रीटिंग मेसेजने करायला सुरुवात करा. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात, त्याचबरोबर स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन सुरुवात करा, ज्यामुळं तुमचा संवाद अतिशय प्रभावशाली पद्धतीने सुरू होईल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी ठेवा. तुम्ही ज्या कोणत्या विषयावरती संवाद करणार आहात त्या विषयावरती तयारी करा, त्या विषयाची माहिती घ्या आणि मगच संवाद करायला सुरुवात करा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव करा. आरशासमोर उभा राहून बोलण्याची प्रॅक्टिस करा, ज्यामुळं तुम्हाला संवाद करताना भीती वाटणार नाही, तुम्ही आत्मविश्वासानं बोलू शकाल. चौथी गोष्ट म्हणजे शरीर भाषेवरती लक्ष द्या, म्हणजेच बॉडी लँग्वेजवरती लक्ष द्या. बऱ्याचदा संवाद सुरू असताना आपण विचित्र पद्धतीचे हातवारे करतो, डोळे इकडे तिकडे फिरवत असतो, विचित्र पद्धतीने हसत असतो, घाम येत असतो आणि या सगळ्यामुळं संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून आपल्या शरीर भाषेवरती लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी स्पष्ट आणि संतपणे बोला, ज्यामुळं तुमचं म्हणणं समोरच्या व्यक्तीला कळेल, पटेल आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. बऱ्याचदा काय होतं माहिती, आपलं म्हणणं बरोबर असतं, पण आपण अतिशय खूप घाई करत बोलत असतो, घाई गडबडीत बोलत असतो, त्याच्यामुळे आपले उच्चार नीट होत नाही, स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणं कळत नाही. म्हणून स्पष्टपणे आणि शांतपणे बोलायला शिका, ज्यामुळं आपलं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची 6वी गोष्ट म्हणजे आपलं म्हणणं अतिशय ठामपणे समोरच्या व्यक्तीसमोर मांडायला शिका. आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीकडून येणाऱ्या प्रतिक्रिया अतिशय स्वाभाविकपणे घ्या. काय असतं, बऱ्याचदा आपण मांडलेलं मत समोरच्या व्यक्तीला पटेलच असं नाही, मग त्यावरती येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या नकारात्मक सुद्धा असू शकतात. मग ते अतिशय स्वाभाविकपणे घेतल्यामुळं समोरच्या व्यक्तीलाही त्याचा राग येत नाही आणि तो संवाद विचित्र पद्धतीने किंवा वाईट पद्धतीने संपला जात नाही. म्हणून आपल्याला पटलं नसलं तरी समोरच्याचं म्हणणं अतिशय स्वाभाविकरित्या घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या 6 ते 7 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या, ज्या सवयी जर आपण लावून घेतल्या, तर आपण नक्कीच आत्मविश्वासानं समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो. तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.